नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसाई तुमच्या सर्वांचं आज संडे स्पेशलमध्ये परत एकदा मी पुनश्च स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण बदलापूर जवळील बोराडपाडा येथे असलेला नायझरा म्हणून आपण त्याला संबोधतो असा धबधब्याकडे आपण जाणार आहेत आणि हाच तो धबधबा ज्या ठिकाणी भरपूर पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात आणि या धबधब्याकडे जाण्यासाठी ते खूप आतुरतेने पावसाळ्याची वाट पाहत असतात। आज आपण त्याच धबधब्याकडे जात आहेत आणि आपल्याला बदलापूरवरून तो धबधबा मोजून आपल्याला 15 किलोमीटर अंतरावर अर्धा तासामध्ये तो धबधब्याजवळ आपण पोहोचू शकतो। जाताना आपल्याला सुव्यवस्थित असा एक आपली गाडी आणि आपली कारसुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। आपण एक ठिकाणी तिथे कार पार्किंग करण्यासाठी मोफत अशी सुविधा उपलब्ध केली आहे। तिथून आपल्याला 1 किलोमीटर जंगलाच्या वाटेतून आपल्याला जावं लागतं। खूप सुंदर असं हे नयनरम्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेला खूप जबरदस्त इथलं विहंगम दृश्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर चला आपण आता तिकडे जाऊया। आज आपण बोराडपाडा जवळील कुंडेरान येथे असलेला नायझरा संबोधला जाणारा धबधबा त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे। मित्रांनो, हे बघू शकता आपण ह्या बोराडपाड्याकडून येणारा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या गाड्या या ठिकाणी आपण पार्क करू शकतो। इथून आपण गाड्या पार्क करून आपण पुढच्या दिशेला आता जाऊया। चला तर आता पुढे जाऊया। हाच तो रस्ता, या ठिकाणी आपण आपल्या गाड्या पार्क करायच्या। बघू शकतो आपण या ठिकाणी गाड्या पार्क केल्या आहेत आणि ह्या दिशेने आपल्याला सरळ पुढे जायचे। चला तर आता आपण पुढे जाऊया। आपण मित्रांनो त्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली आणि आपल्याला सरळ ह्या रस्त्याने आपल्याला जंगलातून पाय वाटेनं आपल्याला समोर इकडं जायचं आहे। खूप सुंदर असा हा निसर्ग आहे मित्रांनो। खूप छान वाटेत आपल्याला धबधबे, ओढे, नाले लागतात आणि खूप नयनरम्य असं हे आजचं हे ठिकाण आहे। आणि खरंच मित्रांनो, हे संडे स्पेशल, वन डे स्पेशल आपण या ठिकाणी ट्रिप करू शकतो। खूप सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाणी आज आपण आलेलो आहेत आणि तेथील निसर्गरम्य दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहेत। खूप सुंदर असा हा निसर्ग आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण पाहू शकतो थोडं ऊन पडलेलं आहे आणि आपल्याला ह्याच रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे। मित्रांनो, खूप नयनरम्य अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण जात आहोत। खूप सुंदर इथलं हे वातावरण आहे। फक्त मित्रांनो, येताना आपण व्यवस्थित पाय वाटेनं सांभाळून आलो तर आपण योग्य प्रकारे आपण त्या धबधब्या ठिकाणी आपण पोचू शकू। नाही तर या ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये 2-3 थोड्या पायवाट दिल्या आहेत, पण त्या थोड्या इकडे तिकडे जातात, त्यामुळे आपण जंगलामध्ये भटकू शकू। म्हणून आपण या ठिकाणी येताना व्यवस्थित योग्य प्रकारे जर आपण ह्या वाट्यानं आपण आलो तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकू। तर मित्रांनो बघा, ही पायवाट आहे आणि आपल्याला ही बघू शकतो आपण ह्या रस्त्याने आपल्याला सरळ खाली जायचं आहे। आपल्याला या ठिकाणी ओढे नाले पण लागतील, पण त्यांना आपण व्यवस्थित सांभाळून आपण गेलो तर आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू शकतो। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मध्ये आपल्याला एक ओढा लागला आहे। आपण त्या ओढ्यामधून आपण पुढे जाणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो धबधब्याकडून लोक आपल्याला परत येताना दिसत आहेत। ते लोक लवकर गेल्यामुळे लवकर परत येतात। हा आपल्याला ओढा आहे, त्या ओढ्यातून आपल्याला पुढे जायचं।
त्याच्या दिसून आपण निसर्गरम्य अशा ह्या ठिकाणी आपण जातो. ह्याच वाटेने आपल्याला पुढे जायचं. मित्रांनो आपल्याला सरळ या वाटेनं जायचं आहे. आता आपण या वाटेनं आपण पुढे जाऊया. चला तर. ही बघा जी वाट आहे मित्रांनो, वाट थोडी खडखडी निसर्डी स्लिपरी, त्याच्यामुळे आपण थोडं सांभाळून या वाटेनं जायचं. मित्रांनो आपण येताना ह्या वाटेनं आलो. आता या ठिकाणी आपण बघा 3 वाटा दिसतात. एक या बाजूला इकडे या वाटेनं आपण आलो आणि हे इकडे दिसते. तर आपल्याला मित्रांनो हे बघा हे लोक जात आहेत धबधब्याकडून आणि काही लोक आपल्याला येताना दिसत आहेत. तर आपल्याला ह्या वाटेतून आपल्याला सरळ पुढे जायचं. ते किती लांब आहे बेटा तुम्ही जाऊन? किती लांब आहे धबधबा? जवळ आहे का? मित्रांनो खूप सुंदर असा हा निसर्ग आहे. सर्व बाजूनं आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि सुंदर असं हे वातावरण. आपण हे जंगलामधून त्या धबधब्याच्या दिशेनं सरळ जात आहेत आणि आपल्याला रस्त्यानं विविध प्रकारचे आपल्याला या पाखरांचे किलबिलाट आपल्याला ऐकू येत आहे. सुंदर असं हे निसर्गरम्य दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत आणि खूप नयनरम्य विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. सुंदर. मित्रांनो या ठिकाणी बघा रस्ता आपल्याला स्लिपरी दिसतोय. थोडं आपण सांभाळून या ठिकाणी जर आलो तर आपण व्यवस्थित जाऊ शकतो. मित्रांनो या ठिकाणी रस्ता खूपच स्लिपरी असल्यामुळे आपण थोडं सांभाळून जर या ठिकाणून आपण रस्ता क्रॉस करायचा, अन्यथा आपल्याला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. पूर्ण बघा शेवाळ आपल्याला याच्याजवळ आलेलं दिसते आणि आपल्याला ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक मैदान दिसतंय आणि ह्या मैदानाच्या डाव्या बाजूतून आपल्याला दिसतोय हाच तो वॉटरफॉल ज्या ठिकाणी आपण आता जात आहोत. या ठिकाणी बघू शकतो आपण की पर्यटक आपले या वॉटरफॉलद्वारे पलीकडच्या दिशेने जाताना दिसत आहेत. हे बघा निसर्गरम्य आणि नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्याला मित्रांनो आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. आपण बघू शकतो मित्रांनो या ठिकाणी भरपूर पर्यटक या ठिकाणी या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत. मित्रांनो खूप सुंदर असा हा धबधबा आहे. एकदम निसर्गरम्य ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो. जबरदस्त धबधब्याला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला वाहताना दिसतंय आणि या ठिकाणी पर्यटक मनसोक्त आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो मनसोक्त
निसर्गरम्य पर्यटक आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे। सुंदर असा हा धबधबा आहे। खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे। फक्त आपण या ठिकाणी खूप स्पीडनं पाणी येतं आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो
जे पर्यटक या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी जे असतात तेच पर्यटक आपल्यासोबत येताना घरून डब्बा, रॅपर्स, चिप्स असे विविध प्रकारचे पाण्याचे बॉटल्स, अल्कोहोलयुक्त बॉटल्स या ठिकाणी आणतात आणि आपण या ठिकाणी पाहतो आहे मित्रांनो, ते इथं खाऊन अशा प्रकारचा कचरा या ठिकाणी ते टाकत असतात. आणि मित्रांनो, हे जे काचेचे बॉटल्स आपण या ठिकाणी पाहतो आहे, हे काही कुकर्म करणारे लोक हे बॉटल्स पाण्यामध्ये फोडतात आणि जेणेकरून जेव्हा आपले बांधव जेव्हा ह्या पाण्यामध्ये जातात तेव्हा त्यांना शरीराला निश्चितच या ठिकाणी दुखापत होते आणि इजा होऊ शकते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण येताना जो कचरा आणतो तो कचरा आपण परत आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जायचा, कारण की ही निसर्गाची आपण नक्कीच सर्वांनी जोपासना करायला पाहिजे.
अशा प्रकारे मित्रांनो आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहेत। आता आपण ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली त्या ठिकाणी आपण जातोय। सुंदर असा हा निसर्गरम्य ठिकाण आणि या ठिकाणी भरपूर या आजूबाजूचे गावातील पर्यटक या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये या मनसोक्त धबधब्याचा आनंद घ्यायला येतात। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।